नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो आहोत भाजणीचे थालीपीठ. तर भाजणीचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये गहू, तांदूळ, बाजरी आणि ज्वारी घेतलेली आहे. त्यासोबत चणा डाळ आपण यामध्ये भाजून बारीक करून पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आता 2 वाटी आपण भाजणी घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. यामध्ये आता आपण कांदा घालून घेणार आहोत. आता कांदा घातला की तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दहीही घालू शकता, पण आपली भाजणी नरम होणार आहे त्यामुळे दही घालण्याची आवश्यकता नाही आहे. आता छान आपण असं हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्हाला पीठ एकत्र झाल्यानंतर आपण यामध्ये लागेल तसं पाणी घालून घेणार आहोत. थोडीशी आपल्याला जाडसर अशी, म्हणजे जास्त लुसलुशीत नाही पण थोडीशी कोरडी अशी इथे कणिक मळून घ्यायची आहे. आता छान अशा प्रकारे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि दाबून दाबून आपल्याला व्यवस्थित यामध्ये असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. असा सुकासर गोळा करायचा आहे, कारण आपल्याला नंतर जेव्हा आपण ह्याची थालीपीठं बनवणार त्यावेळेला पाणी लावूनच आपण त्यांना आकार देणार आहोत. आता आपण एक ताटली इथे उपडी घातलेली आहे. त्यावरती आपण असा रुमाल घालून घ्यायचा आहे. जो मी रुमाल ओला करून घेतलेला आहे, हा माझा थालीपीठाचाच रुमाल आहे. आता यावरती आपण एक गोळा घ्यायचा आहे मध्यम आकाराचा आणि थोडंसं पाणी लावून आपल्याला त्याला प्रेस करायचं आहे. सर्वप्रथम त्याला आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर मधल्या भागातून बाहेरच्या साईडला अशा रीतीने आपल्या बोटाच्या साहाय्याने त्याला पसरवत जायचं आहे. आता तुम्ही पाहू शकतात की अशा रीतीने आपल्या बोटांचे ठसेही उमटलेले आहेत आणि त्यामुळे भाजणीची थालीपीठं खूप सुंदर लागतात. त्यांना मध्येच एक क्रंच येतो. तर आता अशा प्रकारे तुम्ही जेव्हा एकदा थालीपीठ तुमचं पसरवून झालं आणि पातळ झालं की त्यामध्ये छोटी छोटी आपल्याला छिद्र करून घ्यायची आहेत. म्हणजे त्यामधून आपण तूप सोडून व्यवस्थित आपलं थालीपीठ सर्व बाजूने भाजलं जातं. आता अशा रीतीने मी थालीपीठाला छिद्र करून घेतलेले आहेत. रुमालासकट थालीपीठ आपण गरम अशा तव्यावरती घालून घ्यायचं आणि आपण अलगद रुमाल काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जे थालीपीठासाठी आता तवा वापरलेला आहे तो नॉनस्टिक आहे. तुम्ही दुसरा कुठलाही तवा वापरू शकतात. तव्याला आपण आता काही लावलेलं नाही आहे. नरम असतानाच आपल्याला थालीपीठ असतं ते दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती झाकण ठेवू शकता, पण आपले थालीपीठ आहे ते घरगुती असल्यामुळे तसं काय फारशी गरज नाही आहे त्यावरती काही झाकण वगैरे ठेवण्याची. ते सर्व बाजूने खरपूस भाजून घ्यायचे. आता छिद्रामध्ये आपण अलगद यामध्ये तूप सोडून घेतलेलं आहे. थोडंसं तूप आपण वरून लावून घेणार आहोत जेणेकरून आपलं थालीपीठ खरपूस भाजेल. आता एका बाजूने 2 मिनटं आणि दुसऱ्या बाजूने 2 मिनटं असं आपलं भाजून झालं की त्याला आलटून पालटून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने छान खरपूस असा थोडासा आपण यावरती रंग येईपर्यंत वाट पाहायची आहे. अशा रीतीने माझे जे थालीपीठ आहेत ते तयार करून झालेले आहेत. व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत. सर्व बाजूने छान असे शेकून घेतले की त्यांना छान चव लागते. आतले सर्व जिन्नस व्यवस्थित शिजले जातात. आता अशा रीतीने 2दा-3दा पलटून माझे थालीपीठ तयार झालेले आहेत. कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही हे गरमागरम सर्व करू शकतात. मी इथे खोबऱ्याची चटणी दिलेली आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.